विकल्पात असेल तर पंचपरमेष्ठींना शरण जाईल, देवशास्त्र गुरूंना शरण जाईल, देवधर्म गुरु यांचं त्या ठिकाणी आश्रय करेल. कोण? कळलंय ज्याला आणि श्रद्धान झालेला आहे, निर्णय झाला आणि श्रद्धान झालाय. मग शांती पाहिजे तेव्हा तो शांतीसाठी कोणतं आचरण करणार? शांती पाहिजे, आनंद पाहिजे, दुःख नको, आकुलता नको. त्या क्षणाला तो काय विचार करेल? अरे मी स्वतः शांत स्वभावी आहे, मी स्वयं आनंद स्वरूप आहे. आणि अशा त्या स्वरूपाचा विचार चिंतन करत, त्याचं ध्यान अनुभवन करत त्या क्षणाला शांती आनंद निराकुलतेला प्राप्त होणार. म्हणून नरकामध्ये असणारा जीव सुद्धा सम्यक्त्वाने संपन्न असताना बाहेरचं वातावरणामुळे त्याला अडचणी येत नाही. श्रद्धान आहे, श्रद्धान आहे. हे सर्व काही मी नाही, ही जी अशांती आहे, ही आकुलता आहे, हे जे वातावरण आहे, या सगळ्यापासून मी भिन्न आहे. त्या श्रद्धानामध्ये किती वजन आहे. महावीर भगवंतांच्या पूजनामध्ये डॉक्टर साहेबांनी काय म्हटले? जो मोह माया मान मत्सर मदन मर्दन वीर है, जो विपुल विघ्नो बीच में भी ध्यान धारण धीर. विपुल विघ्न जरी असतील तरी सुद्धा बाहेरून कर्माचा उदय असेल जरी तरी सुद्धा विघ्न म्हणजे कोणतं विघ्न आहे? विघ्न आहे ते कर्माचंच आहे. आमच्या सुखामध्ये विघ्न अंतराय जर कोणाची असेल तर कर्माचीच आहे. कर्म हेच मुख्य विघ्न आहे आपल्या आनंदामध्ये शांतीमध्ये. पर कोणी आपल्या शांती आनंदामध्ये विघ्न नाहीत. ही आपली मूढता आहे की परामुळे मला आकुलता आहे, अशांती आहे, दुःख आहे. ही मूढता म्हटली जाते. परामुळं मला अशांती, परामुळं दुःख. दुःख परामुळं नसतं, अशांती दुसऱ्यामुळे नाही. पण व्यवहारामध्ये आपण त्याच्यावरचा विचार सोडून दिलेला असतो. श्रद्धान पण आपलं निघून जातं व्यवहारामध्ये. प्रतिकूल प्रसंग आले तर आपण म्हणतो परामुळंच अशांती आहे, परामुळंच दुःख आहे, परावरच आम्ही दोषारोपण करत राहतो. डोक्यावर पदर घ्या. दुःख कशामुळं? दुःख कोणामुळं? मग व्यवहारात प्रतिकूलता आली, कर्माच्या उदयात आलेली आहे, आपण केलेली कर्म आहेत, त्याचं फळ त्या ठिकाणी आम्हाला मिळत असतं. कुणी आपल्याला त्रास देत नसतं. जे काही त्या ठिकाणी परिणाम दिसतात, क्रोध मान माया लोभ, त्याचं कारण कोण आहे? आपलंच अज्ञान, आपल्या स्वरूपासंबंधीचं श्रद्धान, आपल्या स्वरूपानुसार परिणती नाही, म्हणून तर ते सगळं क्रोधाधिक फळ दिसतं. शांतीनाथ पुराणामध्ये गोष्ट सांगितली त्या क्रोधाची, आणि क्रोधाने कशा कशा प्रकारे अवस्था बनते. घनरथ तीर्थंकर राजा बसलेला आहे सभेत, कोणाच्या तरी निमित्तात काय, तिथं 2 कोंबड्यांची झुंज लावलेली. मग ते 2 कोंबडे पण एकमेकाला मारण्यासाठी एकदम तयार आहेत, चिडलेले आहेत. मग काय? मग त्या राजाचा मुलगा मेघरथ आहे, घनरथचा, त्याला पण अवधी ज्ञान आहे. मग सहज विचारलं वडिलांनी मुलाला की हे दोघं एवढे का एकमेकाच्या विरुद्ध? मग अवधी ज्ञानी तो मेघरथचा जीव होता. मग त्याने त्या
दोन कोंबड्याची पूर्वभावातली कथा सांगायला सुरुवात केली की हे दोन का एकमेकाचे एवढे वैरी आहेत. मग पूर्वभावामध्ये काय झाले म्हटले, हे दोघं गाडीवान होते. गाडीवान माहिती आहे ना, बैलगाडी हाकणारे त्याला गाडीवान म्हणायचं. मग एक दिवस आहे ना, एका बैलाच्या निमित्तात भाऊ होते दोघं. मग एक बैल, मग तो बैल तुला का मला, भांडण कशाचीत, परिग्रहासाठी भांडण आहेत, परिग्रहासाठी युद्ध आहे, परिग्रहासाठीच त्या ठिकाणी कशा दिसून येत आहेत. जग एकमेकाशी भांडते केवळ परिग्रहासाठी. सगळं दुसऱ्याचं मला पाहिजे, सगळं माझं आणि दुसऱ्याचं पण मलाच पाहिजे असं. भांडण झाल्यानंतर किती भांडण झाली, दोघांनी एकमेकाला मारामारी सुरू केली. असे मारलं, असं मारलं, दोघं जबरदस्त जखमी झाले आणि दोघं पण मेले. दोघं मेले आणि सांगितलं तिथं जवळ एक जंगल होतं, त्या जंगलामध्ये दोघं मरून 2 हत्ती झाले, मोठे सुळे भयंकर हत्ती. परत दोघं भेटले, परत दोघांनी एकमेकाला बघितलं, परत काय केलं, भांडण, परत भांडण, युद्ध. आणि त्या लांब दाताच्या सुळ्यांनी काय केलं, एकमेकाला मारलं. दोघं संकलेश परिणामाने मेली. दोघं मरून काय झाले, परत एका गवळ्याच्या ठिकाणी म्हशी झाल्या, म्हशी मरून. दोघं लांब शिंगाच्या म्हशी झाल्या, एकाच गोट्यात. परत एकमेकाला बघितलं आणि परत काय झालं, परत भांडण. दोघं त्या ठिकाणी एकमेकाला मारायला लागली आणि आपल्या लांब शिंगाने परत एकमेकाला जखमी करून मरणासन्न अवस्थेला प्राप्त झाले. दोघं मेले आणि परत कोण म्हणून जन्मले, 2 कोंबड्या नाही, अजून दम काढायचे. 2 जड डोक्याचे, जड डोक्याचं कोण असतं, हा कोण, गेंड्या जड डोक्याचा असतो कधी, गेंड्या, हा बरोबर. तुम्हाला कसं काय माहिती, वाचलं. 2 मेंढ्या झाल्या. मेंढे एकमेकाला टक्कर मारतात ना, त्यांची डोकी जड असतात. दोघं मेंढे झाले, मेंढर. आणि परत दोघं एकमेकाशी भांडले. इतके भांडले की परत मेली संकलेश परिणाम आणि परत 2 कोंबडे झाले. प्रफुल्ल, सांग मला त्यांची गोष्ट. आता कोण कोण झालं, काय काय होते ते. पहिल्यांदा कोण होते ते, थांबा दम जरा की जरा आहे ना. प्रश्न दुपारी विचारतो तुम्हाला, त्यावेळेस उत्तर देत जावा. लय उगाच शानपणा करायचा. होता ना तुम्ही आत्ता गोष्ट सांगता ना, मला माहिती कोणाच्याच गोष्टीमध्ये काय त्याला इंटरेस्ट, काय सांगताय, बरं ठीक आहे, असेल जसं असेल तसं असेल, बरोबर आहे असं. मग काय केअरलेस आहे, बाकी काय नाही. म्हणजे काय सांगतोय, घटना शांतीनाथ चरित्र वाचलेलं आहे त्याच्यामध्ये, आहे ना. जिनेंद्र देवाच्या, महावीरांच्या वाणीतनं आलेली ही गोष्ट आहे. त्यामध्ये त्यांना दाखवायचं काहीतरी आपल्याला, आपल्या शांतीसाठी, सुखासाठी संबोधन करायचं एक. पण आम्हाला नाही ना, अजून आपल्याला नाही, तो त्रास नाही आहे. आपण अजून काय कोंबड्या झालेलो नाही आहोत. कोंबडे अजून आपण मेंढे झालेलो नाही आहोत. अजून आपण काय रेडे म्हशी झालेलो नाही आहोत.
अजून आपण हत्ती झालेलो नाही आहोत, त्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. दोन भाऊ भांडले, त्यांनी तिथं स्पष्ट दिलं क्रोधाचं संस्कार कसे भवभावामध्ये जात असतात हे सांगायचं होतं या गोष्टीतनं. पण तुम्हाला काय पाहिजे नक्की कळत नाही मला. इथं आपण दोष दूर करायला आलेलो आहोत, गुणांना ग्रहण करायला आलेलो आहोत आणि सम्यक श्रद्धान करायला आलेलो आहोत वस्तूचं, की त्याच्या अभावामध्ये सगळं दुःख आहे हे सांगतोय की नाही. दुःखाचं कारण आहे श्रद्धान, स्वतःवरचं श्रद्धान समीचीन नाही आहे हे प्रॉब्लेम आहे. दुःखाचं कारण काय? मी आनंद स्वरूपी आहे हे आपल्याला माहिती नाही, हे आपल्याला श्रद्धान करायला तयार नाही आणि आपल्याला तसं आचरण करायची तयारी नाही. मी आनंद स्वरूपी, मी सुखस्वरूपी निर्णय करून श्रद्धान करून तद्रूप त्या ठिकाणी परिणमन, ध्यान, ज्ञान, आचरण केल्याशिवाय होणार आहे. चिकाटी, पद्धतशीरपणा, नियमितपणा पाहिजे का नको? पण इथं दिसत नाही, चिकाटी दिसत नाही आपली. जेवढी व्यवहारात चिकाटी दिसते तेवढी आपल्याला इथं धर्मक्षेत्रामध्ये चिकाटी दिसते काय? आपल्या स्वरूपाच्या प्राप्तीसाठी, आपल्या अनंत गुणाच्या वैभवाच्या श्रद्धानासाठी. नुसतं श्रद्धान नाही, तसं आपल्याला व्हायचंय. काल सांगितलं, नुसता आनंद स्वरूप असून काय, आज आपल्या वैभव असून काय, तद्रूप परिणती महत्वाची आहे आणि त्याचा उपभोग महत्वाचा आहे, त्याचा भोग महत्वाचा होता. नुसतं द्रव्य ध्रुव सुंदर आहे, अनादि अनंत शुद्ध आहे, अनंत गुणाने संपन्न आहे, आनंद स्वरूप आहे, शांत आहे, हे सगळं असून करायचं काय? पर्याय कशी आहे? अवस्था कशी आहे? मी आहे कोण आणि माझी अवस्था काय आहे याच्यावर आपल्याला थोडंसं कुठंतरी विचार यायला नको का? खेद व्हायला नको का? जर मी भगवंतांसमान आहे तर मग माझी अवस्था ही काय झालेली आहे? कसली हीन दीन दरिद्री अवस्था. मी 3 लोकाचा नाथ असताना सुद्धा आणि 5 इंद्रियाच्या विषयाचा गुलाम बनून, भिकारी बनून दर त्या ठिकाणी त्या इंद्रिय विषय भोगाकडं रोज याचना करतोय, रोज मागतोय, सुख दे सुख दे सुख दे, पैसे पैसे सुख दे. म्हणजे प्रत्येक विषयाकडे जेवायला बसलं तर त्या जेवणाला आम्ही भीक मागतो, सुख दे. कुठं आम्ही भीक मागत नाही, म्हणजे भिकारी बरा आपल्यापेक्षा. भिकाऱ्यासारखं हे जीवन ते पण भासित होईना. इतकं चांगलं आपल्याला धर्म मिळाला आहे, इतकं चांगलं म्हणजे जिनेंद्र देवांचा उपदेश मिळाला आहे. कोण सांगतं तुम्ही भगवान आहे म्हणून? कोण सांगतं तुम्हाला? तुमचं कुठलाही भगवान सांगत नाही दुसरा तुम्ही भगवान आहे म्हणून. सगळे सांगतात तुम्ही भक्त आहे, भक्त होता, भक्तच राहणार, भक्तच होता, भक्तच राहणार असं सगळे सांगताय. आणि आज मला धर्म काय मिळालाय तर तुम्ही भगवान आहात, तुम्ही प्रत्येक जण भगवान आहे, प्रत्येकामध्ये भगवान बनण्याची शक्ती आहे. मी भगवान आहे हा निर्णय करायचा आहे, श्रद्धान करायचं आहे. मग भगवान होणार मी, देव होणार मी, अनंत सुखी होणार मी, अशरीरी होणार, जन्म मरणाने रहित होणार, विकार विभावाने मी रहित होणार. आपल्याला कल्पनाच येईना देवाचं दर्शन करून की बाबा विकार रहित, विभाव रहित, कषाय रहित अशी एक अवस्था आहे जीवाची. त्या जीवाचं दर्शन करतो मी रोज. त्या जीवाला बघून आपल्याला वाटलं पाहिजे की अशी निष्कषाय निर्विकार अवस्था मला केव्हा प्राप्त होईल, ते दर्शन आहे. ते तो ध्यास तिथं देवाचं दर्शन करताना अशी अवस्था केव्हा माझ्या पर्यायामध्ये प्रगट होणार, तर देवदर्शन आहे. नाहीतर मग काय, तुम्हाला समजलंच नाही की हे काय आहे, मग तुम्ही पाया पडून मिळणार काय तुम्हाला? निर्विकार अवस्था मला पण पाहिजे अशी भावना असेल तर तुमचं ते पाया पडणं, पूजन, अर्चन सगळं सार्थक आहे, जिनवाणी ऐकणं सगळं. पण तुम्हाला कळतच नाही की एक अवस्था आहे, असं असू शकतं, कषाय रहित, विकार रहित,
अनंत सुखाने सहित असं असतं. याचं श्रद्धान केव्हा बसणार? तेवढ्यासाठी आपल्याकडे प्रतिमा आहे. ती प्रतिमा इतकी सुंदर आहे, त्याची रचना वीतराग मुद्रा आहे त्याची. सगळं आपण त्या भजनामध्ये सगळ्या कितीतरी कवींनी गायलेलं आहे. निरखो अंग अंग जिनवरके, सगळ्याला माहिती आहे. त्यांचे पाय, त्यांचे हात, त्यांचे डोळे, त्यांची अंतर्मुख मुद्रा, प्रत्येक गोष्ट काय दाखवते मला. सगळं जग फिरलो, पाय सांगतायत. त्यांचे पाय बघितले तर पाय सांगतायत सगळं जग फिरलो, पण मला कुठेही सुख मिळालेलं नाही चार गतीमध्ये. हात सांगतायत काय नाही करायचं राहिलं इथं, हे केलं ते केलं, काय म्हणून केलं नाही मी. हस्तयुगल जिनवर कहे परका करता होय, ऐसी मिथ्या बुद्धीसे भ्रमण चतुर्गती होय. हा, कोण बघतंय ते हात? आणि ते अकर्ता पण भगवान आहेत. करता नाहीत म्हणून सुखी आहेत, ज्ञाता आहेत म्हणून सुखी आहेत. कर्ण जीव नसतं स्वरूप, जीवाचं स्वरूप कर्ण नसतं, मात्र जाणणं असतं. अम्मा प्रत्येक वेळेस सांगते मी जाणणार आहे, खाणारा नाही, मी ऐकणारा नाही, जाणणार आहे, मी बसणारा नाही, जाणणार आहे. परवा तिथे दर्शनाला राज आला होता, आम्ही अम्मांकडे गेलो. राज पाया पडला अम्मांच्या. अम्मांनी त्याला म्हणले आहे ना, जातो का शास्त्राला? मग कधी कधी काय जात नाही. आज पण आला नाही. काल आहे राज ना, काल फिरायला मात्र आला होता संध्यारात्री. आहे ना, चालता येत नाही असं नाही आहे ना. ऋषल बाहेर फिरायला रात्री आहे, त्याला तेवढं चालता येतंय, पण शास्त्राला म्हटलं की गुडघा दुखतो आहे ना. अम्मानी सांगितलं तर आमचे पाहुणे मात्र येतात. त्यांनी त्या दिवसापासून चुकवलं आहे ना. म्हणजे रुजुता म्हणायची, याला सरळता म्हणायची. गुरु सांगतेत गुरु आज्ञा प्रमाण असं. त्यांनी सांगितलं पाया पडल्यानंतर राजला की तू जाणणार आहेस. मग आता पाया पडून उठताना सुद्धा आम्ही उठणारा नाही, जाणणार आहे असं लगेच संबोधन केलं अम्मानी त्याला. असं चिंतन सारखं ठेवायचं, स्वतःला जाणायचं, नुसतं ऐकायचं नाही. शास्त्र ध्यान करत जा रोज सांगितलं. ध्यान म्हणजे ते त्यांनी अम्मानी स्पेशल उल्लेख केला की बाबा शास्त्र झाल्यानंतर जे 2 मिनिटं बसतात त्याचं नाव ध्यान नाही, ते तर परोक्ष आहे. स्वतः बसून स्वतः त्या आत्म्यासंबंधीचा विचार करून स्वानुभव प्रत्यक्षाने मी आहे याची प्रतीती करणं, त्याचं नाव ध्यान आहे. ध्यानाला बसलं पाहिजे, तिथंच भेदज्ञान होईल, परातला परासंबंधीचा मोह संपेल असं सांगत होते मात्र. करता नाही जाणणारे आहोत. त्यांच्यासाठी स्पेशल बक्षीस ठेवू आपण, 1,00,000 रुपये जे जे भाग घेतील त्याच्याशिवाय येणार नाहीत. लोक फार महत्वाचे. सूर्याबाई नाव द्यायचंय का? हा, कसं? हो होय म्हणतो. सगळे काय काय चांगले आहेत सगळे, तुम्हाला माहित नाही. शास्त्राला येते म्हणजे चांगले आहेत, रुजू आहेत, सरळ आहेत. पण चर्चा काय? चर्चा काय चालली होती पाहुणे? जाणणारे भगवान जाणणारे हे उपदेश, भगवंतांकडे बघून ही श्रद्धा आपल्यामध्ये रोजची रोज वाढत जायला पाहिजे. देवदर्शन ज्या ज्या वेळेस करू त्या त्यावेळेस आपलं श्रद्धा परत एकदा आपल्याला विचार, अरे ही अवस्था वह घडी कवा आएगी, ही कधी माझ्या जीवनामध्ये येणार अवस्था. हे भाव त्या भगवंतांचं दर्शन करताना यायला नको. आणि अशी शांती मला केव्हा मिळणार? असा समता भाव, राग नाही, द्वेष नाही, मोह नाही, ममत्व नाही, एकत्व नाही, कर्तृत्व नाही, भोक्तृत्व नाही, असं सुंदर आहे. अहंकार नाही, ममकार नाही. कशी सुंदर आहेत भगवान. कोणाला माझं म्हणत नाहीत, कोणाला मी म्हणत नाहीत. आहे ना, पूजा केली नाही केली, काय केलं काय नाही केलं, भगवंत आपले आपले सगळं मात्र जाणत राहतात. खरं तर तीच दशा सुंदर आहे. मी माझी दशा चांगली नाही. आकुलता होत्या ताई, संयम, साहस. आणि ध्रुव आला त्याचा मित्र तर लगेच पूजेला सगळे येणार. आणि आता या म्हटलं तर त्यांना उठाची पंचायत आहे. आपण उत्साह नाही. त्यांनी परवा फोनवर सांगताना पण सांगितलं
आहे ना, तिथं पुण्यात असून त्याचा जो दोस्त आहे, रूम पार्टनर आहे ना, तो काय करतो म्हटलं, मी रोज पूजेला जातो आहे ना, माळ करतो, ध्यान करतो म्हटला तिथं, आणि पूजेला जाताना एकटा नाही, कोणाला तरी घेऊन जातो म्हटला बरोबर. त्याला समजलंय की ह्याच्याशिवाय, आधी त्याला सांगायचो मी पूर्वी, पण ऐकायचं नाही. पण माणूस जरा पुढे गेल्यानंतर आहे ना, अनुभव आल्यानंतर आपोआप आहे ना, काय होतं, मार्गाला लागतो. आशिष भाई बरोबर आहे, लागलाय ना मार्गाला. मग असं विकल्प, काही मुलं म्हणजे पूजेला येत नाहीत, आळस, प्रमाद, झोप, काय नाही, अनिश बरोबर आहे का. आणि ध्रुव असताना तरी पण येत नव्हता तू, तसं काय नाही आहे ना, तू काय राजा आहे, तू तर भगवान आहे, तुला गरजच नाही, तुझी पूजा करणार सगळी. ओम स्वयं कुठे गेली, ओम आहे की, गरज वाटते का तुम्हाला? गरज नाही. देवदर्शन, देवपूजन असं आहे. मग मला विकल्प येतात किंवा असं का करते, यांनी यावं, यांनी अमुक करावं, यांनी चांगलं मंदिर, असं वाटलं की आता नवीन कपडे शिवायचेच नाही जोपर्यंत कपडे मंदिराला नवीन घालत नाहीत, असं काहीतरी नियम. नवीन कपडे म्हणजे नवीन मंदिर रेनोव्हेशन, आता तुम्हाला कपडे नवीन लागतात का नाही? आणि वर्षात किती कपडे घेता तुम्ही? दागिने वगैरे घेता का नाही काय नवीन वर्षाला? घेतो ना. मग मंदिराला काय अलंकार आहे ना, मग करत नाहीत. मग विकल्प काय आहेत हे लोक. मग म्हटलं नाही काल केस करावी वाटली सगळ्यांवर, ट्रस्टींवर, असे भाव झाले. उगाच काहीतरी मिथ्या विकल्प, खोटे विकल्प. केस करणार आहे का मी? करणार आहे. मग असं वाटतं सगळ्यांना आत घालावं. हे काय चांगले भाव आहेत का? म्हणजे माझ्या मंदिराचं काम केलं नाही म्हणून मला त्रास होतो असं झालं. पण म्हटलं ना, हे सगळे खोटे आहेत, म्हणून देवदर्शन तेवढ्यासाठी करायचं. मग मी तर काय देवदर्शन केलं? देवाला काय काळजी आहे का? देव म्हणते मला काय छत सुद्धा नको. श्रेणबळ आपले बाहुबली बघून त्यांना छत आहे का? आकाशच छत आहे त्यांच्यासाठी. काय लागत नाही, छत्र चामर काय महामंडल काय लागत नाही देवाला आमच्या. खरं तर हे तर माझे भाव जे आहेत ते त्या देवाला सजवण्यासाठी आहे ना. माझी भक्ती आहे ती देवाला सजवत असते, मंदिराला सजवत असते. ते तुमच्या भक्तीचं प्रतीक असतं. बाहेरून दिसून येतं ते, कारण मला जे शक्य आहे त्या पद्धतीनं मी भक्ती करत असतो. देव तर आपले पूर्ण वीतराग आहेत, त्यांनी सगळं सोडलंय. त्यांच्याकडे असलं भरपूर होतं, त्यांनी सगळं सोडलं, नको म्हटले. असलं काय ना, निस्सन दिगंबर आपले भगवान आहे ना, दिगंबर म्हटले जातं ना आपण. आपले भगवान दिगंबर म्हटले जातात. काय काय नको आहे, बस एक आत्मा मी आहे, बाकी काही नाही, असं सुंदर त्यांचा विचार असतो. त्यांना गरज कसलीच नाही आहे का? तर राग नाही, द्वेष नाही, मोह नाही, काय नाही त्यांच्याजवळ. त्यामुळं ते परम आनंदी आहेत, अनंत सुखी आहेत. राग नाही, द्वेष नाही, काय आहे का बघा. कोण काय केलं, कोण नाही काय केलं, नाही चिंता त्यांना, नाही विकल्प. आणि तीच दशा अतिशय चांगली आहे, जेव्हा उपेक्षा भाव. जसं आपण बघतो बाकी जगामध्ये चाललेल्या घटना आहेत, घडामोडी आहेत. कोणी पदक जिंकलं, कोणी नाही जिंकलं, काय कोणाला काय. ज्यांना त्याच्यात इंटरेस्ट नाही ते काय म्हणतील. कोण क्रिकेटमध्ये हारलं जिंकलं, ज्यांना इंटरेस्ट नाही ते काय म्हणतील. कोण हार नका जिंक नका, मला काय घेणं ना देणं. आपल्याला मेडल मिळालं का नाही मिळालं त्याच्याशी मला काही संबंध नाही आहे. पण चर्चा करणारे अशी चर्चा माझ्यापाशी करते ती. 140 करोड जनता आहे, मग त्याच्यात आपल्याला एक मेडल गोल्डचं मिळत नाही, काय घेता येत नाही, कसलंही. म्हटलं तू काय करतो? 140 करोडमध्ये तू नाही का? म्हणजे दुसऱ्याला नावं ठेवायला, दुसऱ्याकडे बोट दाखवायला सगळे रिकामे आहेत. त्या 140 कोटीमध्ये मी एक आहे. मी काय प्रयत्न केला मेडल मिळवण्यासाठी? आणि दुसऱ्याला बोलायला चांगलं येतं संयम. आणि एवढी लोक आहेत, आपली एवढी लोकसंख्या आहे, मग आपल्याला काय मेडल? म्हणजे 56 वर्षाची महिला एक त्या ह्याच्यात होती ऑलिम्पिक्समध्ये. तुमचं 56 नाही ना, अब तक 56.
ज्यांचं 56 नाही त्यांनी जाऊ शकते अजून सुद्धा, घेते तिथं परफॉर्मन्स दाखवल्यावर काय झालं. पण बोलायला अगदी सगळे बसून बोलायला काय, मोदीने असं करावं आहे ना, त्याने असं खेळावं, क्रिकेट खेळताना अशी बॅट मारावी ना, असा बॉल स्टंपला लावावा. अरे काय तुझं सांग, तू काय करतो, तुला जास्त जर विकल्प आहेत, विचार आहेत तर भाग घे त्याच्यातला एक, पाहायला लागतं ना त्याच्यात. पण काय नाही, दुसऱ्याच्या पोराने ते जे ऑलिम्पिक्समध्ये गेलेले आहेत ना लोक, ते काय तुमच्या एवढे श्रीमंत पण नाही, तुमच्या माहिती सांगतो. बरेच असे त्याच्यातले खेळाडू की अगदी गरीब परिस्थितीतले आहेत, पण त्यांनी विचार केला नाही किंवा मी जर असलं खेळत बसलो तर माझं पोट पाणी, वडिलांचं आईचं पोट पाणी, घराचं कसं, संसार कसं चालणार, हा विचार त्यांनी न करता एक पॅशन, मला हे आवडतं, हे मी करतो, हे मी खेळणार, असंच आहे. आपल्याला काय कमी आहे, संयम. ओम. तुम्हाला करायचं म्हटलं तर तुम्हाला पैसे पण आहे, बॅग माझे पाठबळ भरपूर आहे, नाही तुम्ही दुकानदारी केली, नाही केलं तर तुम्हाला खेळायचं ठरवलं तर. बऱ्याच जणांना क्रिकेट आवडतं म्हणते, नुसतंच एकदम चेतन चांगला क्रिकेट आणि झाला शी आहे ना, म्हणजे चांगला खेळत होता सगळं आहे, त्याला त्याने काय म्हणायचं क्रिकेट कोचिंग क्लासेस वगैरे सगळं लावायचं, लावणार होतं ना, का लावले होते सुरुवातीला, लावले होते बहुतेक मला माहिती आहे. झालं परत, हे आपलं काम नाही, सोडा आहे ना, आपलं काम फक्त, कारण DNA तसा आहे, रक्तच नस मे आहे ना. काय माहिती आहे तुम्हाला, चर्चा अशी, विषय काय चाललाय, भगवंतांचे हात काय सांगते हे सांगत होते. हस्तयुगल जिनवर कहे पर का करता होय. थांबा गिरा, थांबा, श्वास तर घ्या, नाही तर तुम्ही सांगा. पुढचं मला येत नाही असं वाटलं तर मी विचारतो तुम्हाला. हस्तयुगल, हात काय सांगते, हात देवाचे. अशी सुंदर मुद्रा आहे, मला ते सांगायचं होतं. भगवंतांकडे बघून ते तुमचं श्रद्धान बसलं पाहिजे का नको, की आपल्याला असं बनायचंय म्हणून निर्णय झाला पाहिजे का नको, की मला हे 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 पद मला प्रगट करायचंय. आणि ते पद प्रगट करण्याची माझ्याकडे आता वर्तमानामध्ये का आली, एक संधी आलेली आहे, चान्स आहे एक. म्हणून या संधीचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे, हे नक्की केलं पाहिजे आपल्याला, की मला आता जर वीतराग देव मिळाले तर वीतराग व्हायचंय, कारण आजपर्यंत मला वीतराग देव भेटले नव्हते. विनय पाठ मध्ये म्हणलं नाही आपण, राग सहित जग मेरुल्यो मिले सरागी देव, वीतराग भेट्या मेटो राग कुठे म्हणलं. आजपर्यंत त्या संसारामध्ये झालं काय, मला आशिषबाईंनी प्रश्न विचारला त्या दिवशी दुकानात. काय म्हटले, आता ह्या वर्षी काय करू म्हटले, किचनची ट्रॉली करू का लिफ्ट करू म्हटले दुकानात. माझा प्रश्न होता आशिषबाईचा मला. काय कारण त्यांच्या दुकानात होलसेल सगळं काम आहे, मोठी 4 मजली बिल्डिंग आहे, माल ठेवायचा सगळ्या गोडाऊनमध्ये म्हटलं तर वरच्या मजल्यावर लिफ्ट नसल्यामुळं वर न्यायचं खाली न्यायचं अवघड होतंय. असं झालं. मग किचन ट्रॉली करू देत प्रीतीताई का लिफ्ट करू देत, आता प्रश्न तुमच्या कोर्टात टाकतो. आणि मी काय उत्तर दिलं ते नंतर सांगतो. पण तुमचं काय म्हणणं आहे, ट्रॉली करायला पाहिजे का लिफ्ट? त्यांना सोयीस्कर त्यांच्या कोर्टात ढकलून देते. पण त्यांनी तुम्हाला विचारले, त्यांना निर्णय नाही अजून होईल. मग आता तुम्हीच स्वतः होम मिनिस्टर म्हटल्यानंतर विचारायला पाहिजे का नको तुम्हाला? तुम्हाला विचारायला घाबरत असतील, काय सांगावं? घाबरत नाही तुम्ही?
तुम्ही मान किती जरी हलवली आहे ना, नाही 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 म्हणणार, तर वस्तुस्थिती बदलणार आहे का? काय रे सूरज, सूर्याबाई आशिष घाबरते का नाही प्रीतीला? हे दुसऱ्याला विचारतो बस. उगाच मी नाही म्हणायचं, असं होत नसतं. जी आहे वस्तू व्यवस्था तशीच मानावी लागेल. तर तुमचं काय अडचण नाही. मग काय करायचं आहे? ट्रॉली करायची का काय करायचं आहे? लिफ्ट करायची असा प्रश्न आला. लिफ्ट केली तर चालतं, छान आहे ना. बघा सॅक्रिफाईस त्यांना गरज आहे खरं तर किचनमध्ये आपल्या भोग उपभोगाचं. मी त्यांना सांगितलं उत्तर, म्हटलं तुम्ही मला आता दुकानात विचारलं तर म्हटलं मला ह्या वेळेस तेच उत्तर द्यावं लागलं की दुकान आधी चांगलं करा आणि मग घर चांगलं करा. तुम्ही वर मला विचारलं असतं तर मी वर सांगितलं असतं आधी ट्रॉली करा आणि मग लिफ्ट करा. म्हणजे जसं प्रसंगानुसार. कशावरून विषय निघाला तर आपला राग सहित जग मेरुल्यो म्हटलं ना. राग सहित आहे तर रागाचंच काम, रागच मिळाला. आणि वीतराग भेट्यो हवे, आता मला वीतराग भेटले तर आता माझं काम आहे की राग संपवायचा. राग मेटो राग कुठे हे मला म्हणायचं. जे भेटले त्याच्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे, आपलं कर्तव्य काय आहे, करण्यायोग्य कार्य कोणतं आहे. नाहीतर मग हा संसार तर अनादी काळापासून चाललाय, अनंत काळपर्यंत चालत राहील. जर आपण वीतराग देव भेटून सुद्धा आपल्या परिणामातला राग त्या ठिकाणी दूर करणार नाही. वीतराग देवासमोर काय काय केलं, भावना कोणती व्यक्त केली. वीतराग भेट्यो अभय मेटो राग कुठे. हे देवा तुम्ही मला आता भेटलाय, मुश्किलीने भेटलाय, तर आता काय करायचंय, आता काय केलं पाहिजे. देवाकडे विनंती कोणती केली पाहिजे. ती विनंती माझ्याकडनं होत नाही, कारण मला रागाचं दुःख समजेना अजून. सूर्याबाई काय सांगितलं, रागाचं दुःख आहे ना, पत्नीच्या प्रती राग आहे आणि त्यामुळं सुख आहे का दुःख आहे, सुख आहे का दुःख आहे. सुख आहे का दुःख आहे. मुलगा भेटला चल आहे ना, सुख आहे का दुःख आहे. काय म्हणते, सुख आहे. आणि रोज तर रडती सारखी, बोलत नाही आणि विचारत नाही, सारखं तर डोळ्यातनं पाणी येतं, पोरगा ऐकत नाही म्हणून, आणि सुख आहे म्हणते. ही आहे विशेषता. म्हणजे मुलगा त्याला म्हणजे तिची इच्छा आहे प्रत्येक सारखं एकदा फोन कर, सारखं बोलावं, बसावं, काहीतरी विचारावं, करावं, पण पोरगा काय बोलायला तयार नाही, समजून चला. आणि मग सारखं तक्रार ही असते का नाही सूर्याबाई, हां असते का नसते, असते. आणि म्हणती काय, सुख आहे म्हणते. मग आता काय डोकं आपटून घेऊ का मी. मग असंच मिळणार ना, असंच मिळणार आहे ना. जे सुख वाटते ना, या दुःखाला जी मी सुखाची कल्पना केली तर तेच मिळत राहणार सुख म्हणून तुम्हाला. बरोबर आहे. कारण दुःखाला जर मी सुख मानून बसलेलो आहे त्याचा अर्थ मी त्याचीच इच्छा करणार, मग ते दुःखच मला मिळत राहणार सुखासाठी म्हणून. चांगलं आहे कसं का असं ना, पण ते सुख आहे असं उत्तर. काय करायचं सांगा. राग सहित जग मेरुल्यो, हे आहे. राग सहित जर त्या ठिकाणी करणार तर अशीच रागी भेटणार. आज मिळाले, आज मला जर वीतराग देव मिळाले तर मी काय केलं पाहिजे. देवदर्शन करताना हे देवा कळकळीनं म्हटलं पाहिजे की माझ्यातला आता राग संपव, नष्ट कर त्याला. नेटो राग कुठे, पण राग आग दहे सदा तातय समामृतसी, असं सगळं लिहिलंय. राग ही आग आहे जी सतत जाळते. रामाला त्रास कशामुळे झाला, तेव्हा सीतेला म्हणा, कुणामुळे झाला त्रास,
राग, एकमेकाचा राग. जंगलात का जावं लागलं सीतेला? गप बसली असती महालात लक्ष्मणाची गेली का बायको? आणि उग माझा राम, आणि रामाला बाकी बायका होत्या नव्हत्या, पण ही सीतेला हाऊस आहे ना, जंगलात जाती, बर जा. गेलं तर रावण येते. आता बघा, म्हणजे रागाचं फळ. जेवढ्या वेळेस तिने राग केला आणि पराचा, त्यावेळेस तिला दुःखच भेटलं. राग सहित रामाबरोबर गेलं तर रावणाने पळवली. खरं राग करायचा नाही. जेव्हा जेव्हा राग करणार त्यावेळेस आपल्याला कर्म पळवून नेणार आपल्यापासून लांब. कर्मरूपी रावण आहे, आणि तो आपल्याला आपल्या आत्म्यापासून दूर नेणार. आपल्या परिणतीला, आपल्या पर्यायाला आपल्यापासून दूर हरण करून कोण नेणार आहे? कर्म आपल्या 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 विचारांना, आपल्या ज्ञानाला, आपल्या श्रद्धेला, आपल्या चारित्र्याला ते कर्मरूपी रावण हरण करून नेत नाही. आणि परत रडत बसायचं, माझी बायको नेली, माझी बायको नेली. तुम्ही तर रडत पण नाही बायको नेली तरी. म्हणजे सांगतोय मुक्तिरूपी बायकोचं चालेल. कोणाला खेद आहे, शोक आहे, दुःख आहे की माझी मुक्तिरूपी राणी कर्माने पळवली म्हणून? कोण मुक्ती आहे का काय? होय रे, साहस मुक्ती. दुसऱ्यांदा जंगलात गेली ती. कशामुळं? द्वेषामुळं. दुसऱ्याच्या घरची घरात आणली, रामाने जंगलात सोडलं. काय झालं? रावणाच्या घरात राहून आलेली सीता, आणि ज्यावेळेस दुसरा म्हणते त्याच्या बायकोला म्हणतो तुम्ही काय राम नाही आहे ना, घरात तू दुसरीकडे राहून आली मी तुला घरात. मग ती बायको काय म्हटली? रामानं आणले सीतेला, तुम्हाला काय झालं? झालं आहे ना. मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणाले, चला सीता जंगलात जावा तुम्ही. आहे ना. गर्भवती अवस्थेमध्ये फसवून मायाचाराने तीर्थक्षेत्राच्या दर्शनाच्या निमित्तात जंगलात सोडून दिली. कोण नाही, भयानक जंगल. विचार करा, तुम्हाला सोडलं तर काय होईल रुपालीचं? कोण नाही, तिकडे आवाज आहेत आणि घनदाट जंगलामध्ये मध्येच तुम्हाला सोडून दिलंय. किती शिव्या द्यायचा राहुलला सांगा? का नाही देणार? व्यवहारात थोडं फसवलं तर आपल्याला राग येतो. फसवून जर आपल्याला चुकून जर काय काम केलं बरोबर आहे का संयम? किती राग येतो आपल्याला. आणि हिला तर साक्षात जंगलात सोडलं बिचारीला. द्वेष. सीतेला द्वेष झाला नसल, आणि ती माणूसच होती, तिच्याकडे मोह होता. भले ती म्हटली, काय म्हटली? मला सोडलं तर ठीक आहे, परंतु धर्माला सोडू नको. परंतु आतमध्ये ती खेद राहिलाच असणार का नाही? हे सगळं चुकीच केलं राम, चुकीचं केलंय. असं नाही करायला पाहिजे, ही योग्य नाही. कोणालाही वाटेल. व्यवहार तर न्याय कोणाच्या बाजूने देईल? तुम्ही समजा जज आहे, फटाव डॉक्टर, कोणाच्या बाजूने न्याय देणार? रामाच्या का सीतेच्या? सीतेच्या म्हणते. सीतेचे भक्त आहेत, रामाचे नाहीत. असं आहे ते. चर्चा अशी. द्वेष केला तर ती पण पुन्हा एकदा जंगलात. राग द्वेषाचं फळ हे आहे, लक्षात येत नाही. तिसऱ्यांदा जंगलात गेली ती, माहित आहे ना तुम्हाला? त्यावेळेस जाताना कशी गेली ती? राग नाही, द्वेष नाही, समता भाव. बस झालं. अग्निकुंडात प्रवेश केला, पाणी झालं. राम म्हटला चल घरी. जय जिनेंद्र. सीता म्हटली जय जिनेंद्र, तुम्हाला संसार लखलाभ. राग करून बघितला, द्वेष करून बघितला, पण मला काय सुख लागलेलं नाही. दोन्ही वेळेस ते मला त्रासच झाला. आता आपलं मी माझ्या आत्मकल्याणासाठी चालले. गेली पृथ्वीमती माताजी जवळ, दीक्षा घेतली. राग द्वेष करून जर कार्यक्रम करणार तर दुःख होणार. समता भाव. म्हणून तिथं सांगतात की वीतराग भेटले तर करायचं काय?
जरा जाग राहून दर्शन करा की बाबा मला असं वीतराग पद प्राप्त करायचं. ती मुद्रा बघून तर तुम्हाला वाटलं पाहिजे थोड्या वेळ बसू, थोड्या वेळ बघू, थोड्या वेळ थोडंसं विचार करू, काय हा चमत्कार. चमत्कार भासित व्हायला नको तो. जिन प्रतिमामध्ये एक चमत्कार आहे. चांगल्या चांगल्यांचं सम्यक दर्शनाला निमित्त सांगितली जिन प्रतिमा. सम्यक दर्शन तुम्हाला कळेलच, पण सम्यक दर्शनाला निमित्त आहे म्हणजे काय, म्हणजे आपलं मिथ्या श्रद्धा नष्ट करण्यासाठी. खोट्या मान्यता नष्ट झाल्या पाहिजे, असे गळून पडल्या पाहिजे तिथं खोट्या मान्यता. जसं ते महावीर आले आणि कोणाच्या बेड्या सगळ्या बांधलेलं कोण, चंदन बाला, माहिती तुम्हाला है ना. आले आणि बेड्या सगळ्या तिच्या सगळ्या तुटलेल्या आहेत. भक्तांवर म्हटलं काय तर सगळे कुलप तुटलेली आहे. आणि तुमचं काय तुटतं, देवाचं दर्शन करून काय कोणते परिणाम तुटते. थोडीशी तरी निस्संगता, थोडीशी तरी निष्परिग्रता, थोडी निष्कषायता, थोडी निर्विकारता. काय काय होतं काय तिथं देवदर्शन करून. चमत्कार झाला पाहिजे आपल्या जीवनामध्ये. ही एक संधी आहे. देवदर्शन एक संधी आहे आपल्या संसाराला नष्ट करण्यासाठी. त्यांना बघून तर म्हणून म्हटलं कशासाठी सांगतोय, श्रद्धान बसलं पाहिजे. डोळे सांगतेत काय त्यांचे, है ना, काय लोचन द्वय जिनवर कहे देखा सब संसार. असंच म्हटले ना, दोन डोळे त्यांची डोळे जर बघितले तर कसे आहेत, बघत नाहीत काय. लोचन द्वय जिनवर कहे देखा सब संसार. पण काय म्हणले, काय पर दुःखमय गती चार में ध्रुव आत्मतत्व निज आत्मतत्व ही सा. असं म्हणतात. डोळे सांगतात, बघितलंय काय बघायचं राहिलं नाही. हे एक एक गोष्टीचं कुठंतरी चिंतन. आणि शेवटी म्हणतायत अंतर्मुख मुद्रा हो आत्मतत्व दर्शाय. असंच आहे ना, पुढे काय, अंतर्मुख मुद्रा हो आत्मतत्व दर्शाय. जिन दर्शन कर निज दर्शन पा सद्गुरु वचन स्वाय. याते अंतर्मुख अंतर्दृष्टी विराजे जिनवर झलके शांती अपा. असं म्हणते. ती अंतर्मुख मुद्रा प्रेमात पडण्यासारखी मुद्रा आहे ती, नाही का. पण ते भाव बनले पाहिजे. सगळ्याचे भाव थोडेच बनणार. भव्य जीवाचे, निकट भव्य जीवाचे ते प्रतिमा बघितल्यानंतर भाव झाल्याशिवाय राहणार नाहीत. अहो अहो असं वाटणार. एक अंतरंगातनं अहो भाव. जसं एखादा चमत्कार बघितला तुम्ही कुठं अमेरिकेत जाऊन इकडे तिकडे जाऊन, तर तुम्हाला एकदम असं वाटतंय काय भारी. जिनमुद्रा बघितल्यानंतर अहो भाव एकदम गदगद, एकदम असं काय हा चमत्कार, कसला हा चमत्कार, असं असू शकतं का, विश्वास बसत नाही. असं त्या देवाचं दर्शन आपल्याला जेव्हा घडेल तर आपलं कार्यक्रम होईल व्यवस्थित. नाहीतर मग चाललंय रोजचं चाललंय. कारण काल आम्ही वाचत होतो शांतीनाथ चरित्र, त्यामध्ये एक विषय आलता. ती एक विद्याधर आहे ना, समोसरणातनं प्रवचन वगैरे ऐकून निघाला होता असा विमानातनं. तो मेघरथ राजाचा विद्याधर आहे ना, असा सगळा एकदम प्रचंड पुण्यशाली जीव आपल्या बायकोबरोबर उद्यानामध्ये एका मस्त चंद्र किरणासारखी ते एक शिला होती, ज्याच्यातनं असं चंद्रासारखा तेज म्हणजे उजेड बाहेर पडत होता, त्याच्यावर मस्तपैकी बसलेला होता. आणि ते विद्याधर आला, वर आला आणि त्याचं विमान तिथं थांबलं. वर आलं आणि विमान थांबल्यानंतर त्यांनी बघितलं कसं काय माझं विमान थांबलंय, कुणी थांबवलंय. बघितलं खाली आणि त्याला एकदम राग आला, माझं विमान थांबवलंय. मग ते खाली गेला, त्या शिलेखाली. जसं रावण कैलास पर्वत उचलायला गेला तसं ह्यानी पण ती शिला सहित त्याला उचलून टाकून देऊ म्हटला, माझं विमान थांबवतोय काय. मग त्यांनी आपलं थोडासा पाय दाबला आणि ते विद्याधर चेंगरायला लागला, मारायला लागला. त्याची बायको त्या विमानात होती. बायको म्हटली माफ करा, माझ्या नवऱ्याला सोडा, नाहीतर
आणि माझं परत काय होणार, असं बायको म्हटली. मग त्याने हात पाय जरासा ढिला केला, त्याला बाहेर आला आहे ना. मग त्याने पूर्वभावातली कथा सांगितली. बायकोने त्याच्या मेघरथच्या बायकोने विचारलं की हे असं काय झालं काय नाही, ती कथा सांगितली बरं का. पण प्रश्न तो नाही, मला त्या ठिकाणी ह्यांनी प्रश्न विचारला. म्हटली ही आत्ताच समोसरणातनं आला होता आणि इतकं लगेच क्रोध कुठून कसं काय, समोसरणातनं आल्यानंतर थोड्या वेळ तर शांती पाहिजे का नको. म्हटलं तुम्ही काय करता मंदिरातनं बाहेर आल्यानंतर 200च्या स्पीडनं, अहो पाहुणे पाहुणे मनस्तोपर्यंत पाहुणे पोचले, स्पीड किती. म्हणजे मंदिरातनं बाहेर जायचा अवकाश, स्वाध्याय करून बाहेर जायचा अवकाश, आणि म्हणतात कशी मला त्यांचं कसं काय असं झालं आहे ना. म्हणजे विद्या प्रवचन ऐकून आलाय, एवढं सगळं देवाचं सगळं चांगलं, आणि असा क्रोध करतोय. माझा तोच प्रश्न आहे, एवढं सगळं तुम्ही देवदर्शन करता, प्रवचन करता, ऐकता, आणि परत तोच लोभ आहे बाहेर पडल्यानंतर किती एका क्षणात सगळं त्या ठिकाणी नष्ट झालेलं आहे. जे देवदर्शनाने, जे जिनवानीच्या स्वाध्यायाने झालेली विशुद्धी आहे, एका क्षणात नष्ट होते, वेळ लागत नाही. कशाची इतकी चमत्कार असं. म्हणून आपणच सावध राहायला पाहिजे, आपणच स्वतःला सांभाळलं पाहिजे, दुसरं कोण येणार नाही. आपण विचार केले पाहिजे, नाही आत्ता मी देवदर्शन केलं ना, नाही आता कशाय नाही, शांती थोड्या वेळ, थोडं जरी कुठेतरी त्याचा इफेक्ट नको का. सिनेमा बघून आल्यानंतर आपल्याला इफेक्ट येतो का नाही थोड्या वेळ. ब्रुसलीचा सिनेमा सांगितलं ना, बघून आल्यानंतर माणूस बाहेर येते. अरे खांबाला मारल्यानंतर ती ब्रुसली खोटं काय, खांबाला हात मोडेल का, ते खांब मोडणार आहे. पण ह्याला वाटतं मी ब्रुसली, पण थोड्या वेळ इफेक्ट राहतो. असं तसं इथं काय राहतं का विशाल कुमार, बाहेर पडायचा अवकाश म्हणून सांगतो. शांती पाहिजे तर शांतीचे नाथ मिळालेत आपल्याला, भगवान मिळालेत, शांत प्रभू मिळाले. मग त्याच्यातनं आपण त्याच्यातनं फायदा करून घेणं आपलं कर्तव्य नाही का. पाहिजे मला शांती, आणि मला शांती देणारे मिळाले. आता काय राहिलंय, घ्यायची फक्त कमतरता आता आहे ना. पाहिजे पण देणारे पण आहेत, घ्यायचं काय. पण पाहिजे तर आता द्यायला बसले तर घ्यायला नको, पण द्यायला लागले थांबा जरा, तोपर्यंत फोन येतोयच. म्हणजे इंद्रियांचा, इंद्रिय विषयांचा, जरा चला दुकानातला कुठला ना कुठला फोन येणारच, उपयोग तिकडं जातो. म्हणून आपणच आपले आहे ना शिल्पकार आहोत हे सांगितलं जातं. आपण आपल्याला काय बनवायचंय हे आपण ठरवणार आहे, दुसरा कोणी ठरवणार नाही. मग आता आपण ठरवूया की मला वीतराग बनायचंय का मला रागी बनून या चतुर्गतीमध्ये परिभ्रमण करत अनेक प्रकारचं दुःख भोगायचंय. मेरी मर्जी. ओम नमः. माझ्याकडून या भवात पूर्वभावात खऱ्या शास्त्र गुरु यांचा अभिनेना घेतलेल्या व्यतिक्रम अतिचार अनाचार दोष एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत ज्या काही देवांची पश्चाताप व्यक्त करून क्षमा मागतो. हे माझे सर्व दोष मित्रा हो, मी माझ्या निज ध्रुव शुद्ध आत्म्यालाच जाणे.
त्याचेच श्रद्धान करा. मी शुद्ध आत्माच आहे, अन्य काही नाहीच. मी रागी द्वेषी नाहीच. मी क्रोधी मानी लोभी नाहीच. मी स्वयं शांत आहे. मीच शांतीचा सागर आहे. ध्रुव स्वभावामध्ये आकुलता नाही, चिंता नाही. निज ध्रुव परमात्म स्वरूप आहे जाणा. विसर्जन.